तर सौदी अरेबियाची राजधानी रियादमध्ये पाकिस्तानसह आखाती देशांच्या प्रतिनिधींची एक बैठक पार पडली। इराणनं तात्काळ आपले हल्ले थांबवावेत असं आवाहन या देशांनी केलंय। कतार, अझरबैजान, बहरीन, इजिप्त, जॉर्डन, कुवेत, लेबनॉन, पाकिस्तान, सौदी अरेबिया, सीरिया, तुर्की आणि संयुक्त अरब अमिरातींचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झालेले। एका संयुक्त निवेदनाद्वारे या देशांनी इराणच्या हल्ल्यांचा निषेध व्यक्त केलाय। या हल्ल्यांमुळे प्रादेशिक सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचं सुद्धा या देशांनी म्हटलेलं आहे। तर युद्धाचा आजचा 20वा दिवस आहे आणि युद्धाच्या 20व्या दिवशी अमेरिकेच्या आखाती देशातल्या अमेरिकेच्या तळांवरती इराणनं जोरदार बॉम्ब हल्ले सुरू केलेत। यूएई मधल्या अबुधाबीमध्ये अल धापरा एअरबेसवरती इराणनं हल्ला केलेला आहे। त्यामध्ये अमेरिकन तळाचं मोठं नुकसान झालंय। या तळावर जवळपास 2000 अमेरिकन सैनिक तैनात आहेत। ड्रोनपासून अत्याधुनिक लढाऊ विमानांच्या संचलनाचं हे एक प्रमुख केंद्र मानलं जातं। आणि आताच्या परिस्थितीमध्ये आखाती देश इराणला हल्ले थांबवण्याचं आवाहन करत असताना आता संयुक्त राष्ट्रसंघाकडनं सुद्धा हेच आवाहन करण्यात आलंय। अमेरिका, इस्रायल आणि इराणनं युद्ध तात्काळ थांबवावं असं आवाहन संयुक्त राष्ट्रसंघाकडनं केलं जातंय। लेबनॉनवरती इस्रायलनं हल्ला केलेला, त्यामुळे 10 लाखांपेक्षा अधिक लोक बेघर झालेत। या हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघानं चिंता व्यक्त केली आहे, तसंच युद्ध थांबवावं असं आवाहन केलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।